नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये एकाच कुटुंबामधल्या 4 जणांचे मृतदेह आढळलेत। देवळा तालुक्यामधल्या फुले माळीवाडा येथील ही घटना आहे। पती पत्नीसह दोन्ही मुलांचा मृतदेहामध्ये समावेश आहे। या 4 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत। एकाच कुटुंबामधल्या 4 जणांचे अशा रीतीने मृतदेह सापडल्यामुळे आता गूढ वाढलेला आहे। नाशिकच्या देवळा तालुक्यामधली ही अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। पती पत्नी आणि 2 मुलांचे मृतदेह आढळलेले आहेत। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप जेजुरकर आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमकं काय घडलेलं आहे? या सगळ्या मृतदेहांचं गूढ उलगडलंय का? माधवी, आज जी देवळा माळीवाडा या ठिकाणी जी घटना घडली आहे यामध्ये अख्ख्या कुटुंबाने मृत्यूला कवटाळलेलं दिसत आहे। नाशिकच्या देवळा तालुक्यातील हे 4 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे, चर्चा होते आहे। एका वेळी 4 जणांचे मृतदेह घरात सापडले होते। त्यामुळे घरातील जो मुख्य व्यक्ती होता तो अवस्थेत लढकलेला आढळला। तर दोघं मुलं आणि त्याची जी पत्नी होती ती मात्र बेशुद्धावस्थेत आढळून आलेली आहे। या ठिकाणी जे आहे ते आता पोलीस आलेले आहेत। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला देखील पाठवलेले आहेत आणि आजूबाजूतील परिसरातील लोकांकडून या संदर्भातले जे आहे तो तपास सुरू करण्यात आलेला आहे। यामध्ये जे आहे 40 वर्षांचा मुख्य व्यक्ती आहे, त्याची पत्नी 35 वर्षांची, 8 वर्षाची मुलगी आणि 2 वर्षांचा मुलाचा या ठिकाणी मृतदेह आढळलेला आहे। माधवी, नक्कीच हा खूप धक्कादायक असा सगळा प्रकार आहे। तर एकाच कुटुंबातल्या 4 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत। संदीप, मात्र या आत्महत्येमागचं कारण काही कळू शकलेलं आहे का? पोलिसांनी काय माहिती दिली आहे? नाही, सध्या तरी या आत्महत्येमागचं कारण समजलेलं नाही। पोलीस त्या पद्धतीने तपास करत आहेत। नाशिक विभागाची जी फॉरेन्सिक टीम आहे ती देखील या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। पोलिसांकडून पंचनामा देखील करण्यात आलेला आहे। आजूबाजूचे जे काही रहिवासी आहेत परिसरातील त्यांच्याकडून देखील या संदर्भात माहिती घेण्याचं काम सुरू आहे। नेमक्या काही अडचणी होत्या का किंवा काय त्याबाबत तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। माधवी, संदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।